10 अतिरेकी समुद्र पार करून येतात, त्यांना कुठेही आपलं नेव्ही अटकाव करत नाही, कोस्ट गार्ड म्हणून प्रकार असतो त्यांच्या ते लक्षात येत नाही, मरीन पोलीस तर आपल्याकडे नव्हतेच, आणि आपलं सुद्धा जे काही गुप्तचर खातं आहे त्यांनाही माहिती नाही. आले सरळ आपल्या घरात घुसले, धाडधाड गोळ्या घातल्या, बॉम्ब फेकले, सगळं केलं आणि आपल्या खरोखर कायदा आणि सुव्यवस्थेचा मुर्दा पाडून मारले गेले म्हणा पाहिजे तर, कारण त्यांना पळण्याचा दुसरा रस्ताच नव्हता. पण त्यांचं धाडस आणि ते त्यांनी जे काही केलं, मला नाही वाटत असं कुठल्या जगामध्ये कुठल्या देशात होत असेल. गेल्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राचे किती मंत्री होते, त्यांचा कारभारच आपण पाढा जर का वाचला तर एकेकाची आपण सुरुवात करूया. पहिलं मी तुम्हाला विचारतो की कृषी मंत्री कोण? कारण मी ज्या वेळेला सभेमध्ये हा प्रश्न विचारतो की महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण, तर सगळे सांगतात शरद पवार. राज्याचे कृषी मंत्रीच कोणाला माहिती नाहीये. मग पवार साहेब केंद्रामध्ये आहेत. दुर्दैव असं की देशामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये किंबहुना 8 वर्षामध्ये 2.25 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा नंबर हा पहिल्या काही जास्तीत जास्त आत्महत्या होणाऱ्या किंबहुना करणाऱ्या राज्यांमध्ये लागतो. हे दुर्दैव नाही. शिवराज पाटील आपले गृहमंत्री होते, पण त्यांच्याच काळामध्ये संपूर्ण जगाचं लक्ष 70 तास ज्या मुंबईने खेचलं होतं, अर्थात लक्ष खेचणं वेगवेगळ्या प्रकारे असतं, पण लाजेने मान खाली घालावी लागली आपल्याला. कारण आपला सार्वभौम प्रजासत्ताक देश, पण त्याची ही सुरक्षा यंत्रणा एवढी ढिसाळ आणि पोकळ होती. मग गृहमंत्री महाराष्ट्राचे असताना हे कसं काय शक्य झालं? ऊर्जा मंत्री महाराष्ट्राचे सुशील कुमार शिंदे, पण महाराष्ट्रामध्ये भारनियमन कदाचित देशामध्ये सगळ्यात जास्त असेल. पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा महाराष्ट्राचे, मुंबईतनं मागे निवडून आले होते, पण देशामध्ये सगळ्यात जास्त पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे मुंबईमध्येच. प्रफुल्ल पटेल हे आणखी एक मंत्री महाराष्ट्रातनं तिकडे दिल्लीमध्ये होते. काय त्यांचं खातं? सिव्हिल एव्हिएशन. पण पवार साहेबांचं विमान जे ओरिसाला जाणार होतं, विमानाचं खातं त्यांच्याकडे असलं तरी विमानाचं बटन हे सोनियाबाईंकडे, त्याच्यामुळे त्यांनी बटन दाबल्यावरती विमानच उडालं नाही. आणि हा असा जो काही एक लाचार कारभार चाललेला आहे, त्याच्यामुळे ही सर्व लोक गेले दिल्लीमध्ये, मंत्री झाले, पण महाराष्ट्रासाठी काय आणू शकले? अशा अनेक गोष्टी तुम्हाला सांगता येतील. आणि मुंबई आणि महाराष्ट्राने यांना दिल्लीमध्ये पाठवलं, हे पाप केले की काय, असा आता प्रश्न विचारण्याची वेळ आली. आत्ताची जी निवडणूक आहे ही संपूर्ण देशामध्ये मतदारसंघाच्या नवीन पुनर्रचनेप्रमाणे होते. आणि या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं की जसं आपण दक्षिण मुंबई विभाग घेऊया, इकडे 2 मतदारसंघाचा एक मतदारसंघ झालाय. एक मोहन रावलेंचा मतदारसंघ आणि दुसरा एकेकडच्या जयवंतीबेन नेतांचा मतदारसंघ. हे 2 मतदारसंघ एक झाले. त्याच वेळेला ठाणा, जो गेल्या पोटनिवडणुकीत आम्ही 90-92 हजारच्या फरकाने जिंकला, त्या एका मतदारसंघाचे जवळपास 2.5 मतदारसंघ झाले. यवतमाळ, वाशिम यांचा सुद्धा एक मतदारसंघ. असे हे ह्या ज्या वॉर्डाच्या सीमारचना पुनर्रचनेमुळे बदलल्या आणि त्याच्यामुळे जरा थोडं आम्हाला युती करायला वेळ लागला. कारण एक अंदाज घ्यायला पाहिजे की बाबा नेमकं इकडे युतीमध्ये हा कुणाकडे असलं तर जिंकू शकतो, त्याच्यामध्ये आम्हाला वेळ लागला. आणि नेमकं त्याच सुमारास आपल्याला माहिती असेल की शिवसेना प्रमुख हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यावेळेला मी स्वतः त्या चर्चेत सहभागी होऊ शकतच नव्हतो, कारण मी तिथेच होतो जवळ. जर का पंतप्रधान पदाचे 2 उमेदवार आपण लक्षात घेतले की काँग्रेसने पुन्हा डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नाव जाहीर केलंय, म्हणजेच याचा अर्थ की परिस्थितीत काहीही आम्ही बदल करू इच्छित नाही हेच त्यांना पुन्हा सांगायचे. पण त्याच वेळेला आम्ही अडवाणीजींचं नाव जाहीर करतो की जिथे त्यांना आतापर्यंत कधी पंतप्रधान पदाची संधी नाही मिळालेली, पंतप्रधान पदाची संधी मिळालेली नाहीये. आणि ते आल्यानंतर ज्या काही आमच्या अपेक्षा आहेत, जसं मी काल जाहीर सभेत बोललोय की महाराष्ट्राचा हिस्सा उद्याच्या सत्तेमध्ये फार मोठा असेल आणि त्यावेळेला मात्र मुंबईकडे आणि महाराष्ट्राकडे आपल्याला लक्ष द्यावंच लागेल, अशी विनंती मी सगळ्यांच्या देखत त्यांना काल केली. सरकारच्या निष्क्रिय कारभाराला लोक कंटाळलेली आहेत आणि त्याच्यामुळे यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लोक थारा देण्याची अजिबात शक्यता होती. शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार जेव्हा राज्यामध्ये होतं त्यावेळेला आम्ही 55 उड्डाण पूल बांधत होतो, त्यातले मला वाटतं 33 का 35 पूर्ण झाले. तेव्हा आमच्यावर टीका करत होते की हे नाका तिथे पूल नाही, नको तिथे पूल करतात. पण आता हा जो काही ट्रॅफिक आहे तो त्यांना नाकापेक्षा मोठी जड अशी हालत झालेली आहे. एकच तुम्हाला मी उदाहरण म्हणून देतो, स्वतः शिवसेना प्रमुखांच्या हस्ते वांद्रे ते नरिमन पॉइंट या सागरी महामार्गाचं भूमिपूजन झालं होतं. 99 साली भूमिपूजन झालं आणि आमचं नंतर सरकार गेलं.
आमचं सरकार जर आलं असतं तर साधारणतः प्रस्तावित तो प्रकल्प असा होता की 99 ते 2004 तो ब्रिज वरळीला पोहोचेल आणि 2004 ते 2009 म्हणजे आज हा ब्रिज नरिमन पॉइंटला पोहोचेल. मूळ विषय इकडे असा होता की जी उपनगरातनं येणारी गर्दी आहे त्यांना आता हे मार्ग कमी पडत आहेत आणि म्हणून सागरी महामार्ग आपण सुरू केला पाहिजे. आजपर्यंत हा जो ब्रिज आहे तो वरळीला नाही टेकत आहे. पुन्हा नरिमन पॉइंटला कधी पोहोचणार मला माहित नाही. पण आता जर का तुम्ही तिकडनं निघालात तर आता येऊन वरळीला तुम्ही ठप्प होणार. कारण वरळीला ज्याला बॉटल नेक म्हणतो, हाजी अली आहे, ताडदेवचा रस्ता आहे, इकडे सगळं ट्रॅफिक पुन्हाच होणार. मग या एवढा त्यावेळेला साधारणतः 400 कोटीच्या आसपास हे टेंडर दिलं गेलं. आता 1300-1400 कोटी रुपये त्याची किंमत झालेली आहे. मला माहित नाही आपण त्याची घेऊ शकता. मग हा पैसा कोणाचा आणि का वाया घालवला? जवळपास 10 वर्ष राज्यातलं सरकार आघाडीच्या हातामध्ये, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या, किती मेगावॅट विजेची निर्मिती झाली? आता हे जे सांगतायत की 3.5 वर्षानंतर होणार, 3.5 वर्षानंतर होणारच आहे. कारण उद्याच आमचं सरकार येते आता सप्टेंबरमध्ये, ऑक्टोबरमध्ये. त्याच्यामुळे ते जे बोलतात ते खरं आहे की आता 3.5 वर्षानंतर, 3.5 वर्षाच्या आतच विजेचा प्रश्न सुटू शकेल. पण 10 वर्षात तुम्ही जे करू शकला नाही ते आता कसं तुम्ही कंठ फुटलेल्या पोपटासारखे बोलायला लागलात? आतापर्यंत जेवढी आंदोलनं जनतेच्या प्रश्नावरती शिवसेनेने केली गेल्या काही वर्षात तेवढी दुसऱ्या कोणत्या राजकीय पक्षाने केलेली नाहीये. तुम्ही जर का संख्या पाहिली, मग विजेसाठी असेल, शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी असेल, पाण्यासाठी असेल, कुठलाही प्रश्न तुम्ही घ्या. दडपण वगैरे काय मला अजिबात जाणवत नाही. कारण त्यांच्या विचाराच्या मुशीतनं तयार झालेलं शिवसैनिक त्यांनी माझ्यासोबत दिलंय. एक पोलादी आवरण म्हणा, पोलादी कडं म्हणा आणि मजबूत साथी त्यांनी मला दिल्यानंतर मला दडपण बिडपण कधी झालेलं नाही. नाहीतर या सगळ्या गेल्या 2-4 वर्षाच्या कालखंडामध्ये शिवसेना जी उभी राहिलेली ती उभीच राहिली नसती. मी महाराष्ट्रपुरतं आता जर का बोलायचं झालं लोकसभा निवडणुकीत तर मला स्वतःला खात्री वाटते की जास्तीत जास्त जागा शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या यावेळेला निवडून येणार. कदाचित यापूर्वी कधीही विरोधी पक्षाला मिळालं नसेल एवढं यश युतीला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर महाराष्ट्रामध्ये हे चित्र असेल तर असं वेगळं काय दृश्य इतर राज्यांमध्ये तुम्हाला पाहायला मिळते? कोणतं राज्य असं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सोडा, कारण काँग्रेसच त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर किंमत द्यायला तयार नाही. तर काँग्रेसने असे काय दिवे लावलेत महाराष्ट्राच्या बाहेर की जेणेकरून तिकडे काँग्रेस निवडून येईल? काँग्रेसच्या मित्र पक्षांनी साधी गोष्ट घ्या, लालू प्रसाद यादवांबद्दल आपण बोलायला गेलो. मुंबईमध्ये 26 नोव्हेंबरचा हल्ला झाला. ताजमहाल हॉटेलमध्ये अतिरेकी घुसले, नरिमन हाऊसमध्ये अतिरेकी घुसले आणि ओबेरॉय हॉटेलमध्ये अतिरेकी घुसले. पण त्याचबरोबरीने जो आता कसाब पकडला गेलाय तो आणि त्याच्या बरोबरचा त्याचा जो साथी होता त्यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये घुसून जो अंधाधुंद गोळीबार केला त्याचेच जास्त लोक मरण पावले. देशाचे राष्ट्रपती येऊन गेल्या, देशाचे पंतप्रधान येऊन गेले, गृहमंत्री येऊन गेले. पण रेल्वे स्थानकामध्ये हा सगळा गोंधळ झाल्यानंतर सुद्धा रेल्वे मंत्र्यांना अजून मुंबईमध्ये किंवा त्या रेल्वे स्टेशनला भेट द्यायला वेळ नाही मिळत. तुमची सुरक्षा यंत्रणा जी काही होती आहे ना, टीव्हीवरती तुम्हीच आम्हाला दाखवलं. त्या सीसीटीव्हीवरती 2 अतिरेकी आले कसे, घुसले कसे, हे कॅमेऱ्याने दाखवलं. कॅमेऱ्याचं काम केलं. कॅमेरा बघणार आहे की नाही तिकडे? आणि मग ही जी काही यंत्रणा म्हणून तुम्ही लावलेली आहे ती केल्यानंतर रेल्वे पोलीस किती मारले गेले याच्यामध्ये? त्यांना का नाही लालू प्रसाद भेटायला आले? जे जखमी झाले त्यांना का नाही लालू प्रसाद भेटायला आले? का एवढी माणुसकी सुद्धा यांच्याकडे नसावी? आणि असे मित्र घेऊन काँग्रेस पुन्हा सत्तेवरती येणार आणि पुन्हा हेच आमच्या नशिबी येणार. आणि म्हणून मला असं वाटतं की केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देश या नाकर्त्यांना आता हटवल्याशिवाय राहणार.